रस्त्यावर बसले यांचा आवाज येत नाही, बाजू आले बाबा, नुसतं बघण्यासाठी येऊ नका. हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. 8:30 वाजले ते आता ब्लॉग चालू करतो. आज कॉलेजला जाणार, आज आहे पाऱ्यांचं आमचं जेवण, त्याचं नियोजन करायचं. पाऱ्यांचं जेवण आहे, त्याचं नियोजन करायचं. त्याबद्दल नाश्ता बिगिन केला, इडली आणि डोसा ते खायचं आणि माइंड जायचं सामान आणायला जेवणाचं. त्याच्यावर मला रेकॉर्डिंग करायचं, पाऱ्यांचं वाचन चालू झालं, रेकॉर्डिंग काय करता येणार नाही. A few moments later. तिकडून आज नाश्ता आहे पाऱ्यानंच, तिथं पण जायचं. आता नाश्ता घेऊन 9 वाजायला ते हो 9 वाजायला ते म्हणजे टाईम पहिला नीट 9 वाजायला ते का 9 वाजायला 3 मिनटं कमी येते. पोहे तयार आहे, चहा बनतोय आता. चहा पोहे नाही जायचे, वाचन चालू आहे. नंतर मान्य जायचं सामान नाही, पटापट 1 वाजायचं सगळं सामान आणलं पाहिजे, ठेवलं पाहिजे. आचार्य त्यांच्या हाताखाली काम करायला लागेल पटापट. चला बघू झाले रेडी. A few moments later. दुपारच्या 1 वाजले त्या आता, म्हणजे 1 वाजले. 1 वाजता आचार्य आले, ती त्यांच्या हाताखाली थोडं काम केलं, म्हणजे भांडी काढून दिली. अजून चालू होतं त्यांचं, मटेरियल पाहिजे थोडं नाव पण आणले, अजून राहिलेले आहेत ते आणायचं. आता जमलं एवढेच, अजून 8-9 वाजे 11 वाजेपर्यंत काम आहे. किती 60 किलो पातेले किती येते बघा, 1 2 3 6 पातेले, 600 माणसाचं जेवण आहे. काय यार, आता 2:30 वाजले, त्या 1:30 वाजल्यापासून चालू आहे प्रिपरेशन, म्हणजे तयारी चालू आहे. 7-8च वाजणार आहेत एवढं बनवायला. तुम्ही म्हणत असाल दमल्यासारखं सारखं ही द्या तिथे चालूच आहे. साडेचार वाजता घरी आलो तर फ्रेश व्हायला थोडं, कारण की इथं दिवस होतो कामावर, हातपाय धुतले. आता शर्ट तर ठेवला, पॅन्ट तेवढी बदल, जीन्स होती. आता वाढताना म्हणलं काय नीट जीन्समुळे काय वाकायचं नाही, वाढायचं नाही, जीन्स तेवढं चेंज केलं. चालू आहे मित्रांचं फोन यायला लागलं, तुमचं जेवण येणं झालं आहे, ब्लॉग कर, आमचा पण व्हिडिओ काढ. त्यांचा स्वतःहून मला फोन येतो, काढाय मला काय टेन्शन नाही. नाहीतर मी स्वतःहून काढायला लागलो ना, कोण काढून देत नाही. त्यांचंच ते स्वतःहून बोलतात, तर आता चांगलाच काढतो व्हिडिओ त्यांचा. A few inches later. शुचिनाम श्रीमता नगे योग भ्रष्ट होईल आहे. या मार्गावरून आम्ही पवित्रतेच्या मार्गावरून चालतो आहोत, साधना करतो आहोत, संतांनी सांगितलेल्या मार्गावर जीवन जगतो आहोत, काया वाचा मनाने. दिवसभरामध्ये शरीरानं होणारी कर्म ही आमची निर्दोष आहेत, पाप करत नाहीत. मनानं होणारी आमची कर्म पाप करत नाहीत, मनानंही आम्ही कोणाचा द्वेष मत्सर करत नाही, आणि वाणीनंही कोणाला शिव्या शाप देत नाही, वाणीनंही कोणाचे दोष काढत नाही. असं जगून जगायच्या मृत्यूच्या वेळेला जर परमेश्वर नाही भेटला त्याच्या अगोदरपर्यंत, तर त्याचं काय? भगवान श्रीकृष्ण म्हणतात की शुचिनाम श्रीमता नगे योग भ्रष्ट भी जाय. अशा जीवाचा जन्म पवित्र आणि श्रीमंत अशा घरामध्ये होतो.
आपण स्वतःला तपासायचं की या पुनर्जन्माच्या सिद्धांतानुसार माझा जन्म झालाय का? पवित्र आणि श्रीमंत. अडाणी अंबानीच्या घरामध्ये जन्म घेणं म्हणजे शुचिराम श्रीमता नव्हे. अडाणी आणि अंबानीच्या घरामध्ये जन्म झाल्यानंतर मुलाच्या लग्नासाठी तो 73 कोटीची नर्तकी नाही आणणार. तो जर पवित्र असता, तो जर गोष्टी तो करणार नाही ना. पवित्र आणि श्रीमंत, ज्याच्या घरामध्ये पैसा शुद्धतेने येतो, पवित्रतेने येतो, ज्याच्या घरातला पैसा भ्रष्टाचाराचा येत नाही, पुण्याईचा पैसा येतो, ज्याच्या घरामध्ये लक्ष्मी येते, महालक्ष्मी येते, ज्याच्या घरामध्ये पापाच्या पैशाची अवदसा येत नाही, अशा घरात शुचिनाम श्रीमतान गेल, पवित्र आणि श्रीमंत अशा घरामध्ये त्याचा जन्म होतो. त्याची आई पवित्र, त्याचे वडील पवित्र, त्याचे पूर्वज पवित्र. तुकोबराय असं म्हणतात की माझ्या वडिलांची मिरासीला देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा. तुकोबराय म्हणतात की माझा या घरामध्ये जन्म का झाला की पूर्वज, माझ्या पूर्वजांच्या 9 पिढ्या या पांडुरंगाच्या सेवेमध्ये ते वारकरी आहेत. म्हणजे मी त्या घरात जन्माला आलो की जिथं जन्मताच माझ्या कानावर हरिपाठ पडला. मी त्या घरात जन्माला आलो की माझ्या घरात वारी आहे. माझ्या घरामध्ये अखंड पुण्य पर्व आहे. माझं घर म्हणजे मंदिर आहे. माझ्या घरातला प्रत्येक माणूस हा पवित्र आणि शुद्ध आहे. त्या घरात माझा जन्म होतो. A few inches later. वट्ट्यावर कट्ट्यावर मंडपात बसलेले सगळ्यांनी टाळी वाजवायची. वाजवा टाळी, वाजवा 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 आवाज. बाबांनी टाळी वाजवा रे पोरांनो. वाजवा टाळी, वाजवा 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 वाजवा. अथवा वा उमेश महाराज टाळ. यांचा आवाज येत नाही. वाजवा रे बाबा. नुसतं बघण्यासाठी येऊ नका, दाखवा. लोकांच्या अंतरात अंतरी आलेली नाही. नामसंकीर्तन वैष्णवांची. A few moments later. नाही ते पडत, कुणाच नाही ते पडत मला. अकरा वाजलेत. आता माघारी आलो जेवणी वाढून आणि भांडी धुवून सुद्धा राहिली होती. भांडी धुतली, सगळं जिथं होतं ते ठेवले. आता 11 वाजता आलो घरी. आता एवढं पाय दुखतं ते ना, कंबर, झोप आली जोरात, काय सांगू. आता जेवण काय राहिले त्याची चर्चा चालू आहे बाहेर. मी पण तिकडे जातो, इन्व्हॉल्व होतो त्या चर्चेमध्ये. भेटू लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज ज्यांनी मदत केली मित्रांनी, त्यांचं धन्यवाद. आणि आज पाऊस झाला तरी ऐकलं वाटतं. आज पाऊस पडला नाही, आता काल पाऊस होता. थँक्स. पाऊस झाला सुद्धा, आज आलं नाही. ते जेवण आमचं चालू होतं तेव्हा. थँक्स. आणि अजून सुद्धा आलं नाही. भेटू नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.